गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आज दिवस आहे आपला तिसरा आणि काल भैरवाच्या दर्शनासाठी आपण आलेलो आहोत आणि तिथे आता जाऊन आपण मस्तपैकी दर्शन घेऊ आणि दाखवू पुढे काय आहे ते. उज्जैनमधील काळभैरव मंदिराची कथा अनेक पौराणिक आणि ऐतिहासिक पैलू जोडते. येथे मराठीमध्ये त्या कथेचा सारांश आहे. काळभैरव शिव अवताराचे रूप. काळभैरव हे भगवान शिवाचे उग्र रूप मानले जाते. ते वाईटाचा नाश करण्यासाठी प्रकट झाले. एका पौराणिक कथेनुसार जेव्हा ब्रह्मदेवाला गर्व झाला आणि त्याने स्वतःला श्रेष्ठ म्हणायला सुरुवात केली तेव्हा भगवान शिव काळभैरवाच्या रूपात प्रकट झाले. काळभैरवाने ब्रह्मदेवाचे 5 डोक्यांपैकी एक कापले, जे गर्व आणि अहंकाराचा नाश दर्शवते. उज्जैनचे संरक्षक. अशी मान्यता आहे की उज्जैनचे महाकाल शिव यांनी काळभैरवाला शहराचे रक्षक कोतवाल म्हणून नियुक्त केले आहे. मद्य अर्पण करण्याची अनोखी परंपरा. काळभैरव मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे देवाला मद्य अर्पण करण्याची प्रथा. भक्त मद्य अर्पण करतात आणि ते देवाला अर्पण केल्यावर ते रहस्यमयरित्या सेवन केले जाते असे दिसते. ही गोष्ट अनेक वर्षांपासून आश्चर्य आणि संशोधनाचा विषय आहे. ऐतिहासिक महत्त्व. मंदिराचा इतिहास खूप जुना आहे आणि मराठा सेनापती महादजी शिंदे यांच्यासारख्या व्यक्तींनी त्याचे जीर्णोद्धार केल्याचे उल्लेख आहेत. हे मंदिर अतिशय प्राचीन मानले जाते आणि तांत्रिक मंदिर म्हणूनही ओळखले जाते. थोडक्यात काळभैरवाची कथा भगवान शिवाच्या शक्तीवर, नम्रतेच्या महत्त्वावर आणि उज्जैनमध्ये शतकानुशतके पाळल्या जाणाऱ्या अद्वितीय आध्यात्मिक परंपरांवर प्रकाश टाकते. गुड मॉर्निंग मित्रांनो. दिवस तिसरा आणि काळभैरवाच्या दर्शनाला आता आलेलो. दर्शन झालं. गर्दी कमी होती. 5 मिनिटातच दर्शन झालं आणि आता आग्र्याला निघणार आहोत. नाश्ता करून पब्लिक आपले जाम थंडी आहे इथं. डबल डबल हॅलो काळभैरव महाराज की. One hour later.
चार केली चार बाजूला लागीला चार केली चौरंगावर उभा सत्यनारायण हरी चौरंगावर उभा सत्यनारायण हरी चार बाजूला चार केली चार बाजूला लागीला चार केली चौरंगावर उभा सत्यनारायण हरी चौरंगावर उभा सत्यनारायण रघुमाई रघुमाई बाबानी आई माझी विठ्ठल रघुमाई रघुमाई बाबानी आई माझी विठ्ठल रघुमाई रघुमाई तर आज दिवसभर पूर्ण प्रवासच राहणार आहे. तर या व्हिडिओमध्ये काही बघायला भेटणार आहे आणि भेटेल शेवटला भेटेल काहीतरी बघायला. तर बघू कितीला पोचता आपण गोकुळमध्ये. तर भेटू चला. तर हाय गाईज, तर 1:30 वाजला आणि रस्त्याला धुका बघू शकता किती आहे आणि खूप धुका आहे. गाडी दिसत आहे आणि गाडीची स्पीड थोडा कमी झाला आहे.
हंसते चलो हंसते चलो राधे राधे गोपाल बोलो गोविंद बोलो हरि गोपाल बोलो राधा रमन हरि गोपाल बोलो राधा बोलो हरि गोपाल बोलो गोविंद बोलो हरि गोपाल बोलो राधा रमन हरि गोपाल बोलो राधा रमन हरि गोपाल बोलो राधे श्याम राधे श्याम मुकुंद मुरारी राधे श्याम जय। सब लोग क्या प्रेम से भक्ति से रेती में बैठना, जो पति पत्नी है वो जोड़ा से बैठना, और जो अकेले है वो अकेले बैठना, बैठने में शर्म नहीं करना। ऐसा नहीं सोचना महाराज ने रेती में बैठाना है, रेती में महाराज लुटाएंगे तो हमारा शरीर तो गंदा हो जाएगा। अभी धर्मशाला होटल से आए, स्नान किया शैम्पू साबुन से, उससे आपने जल से स्नान किया तो आपका शरीर पवित्र हो गया। लेकिन रेती में बैठोगे, रेती में स्नान करोगे तो आत्मा पवित्र हो जाएगी, तो ये बड़े बड़े भाग्य से मिलती है। तो ऐसा शरीर नहीं होगा, रेती में सब लोग को बैठना है अपनी जोड़ा से, और जो अकेले है वो वहाँ जाते ही नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव 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 श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण। गोकुळ हे उत्तर प्रदेशातील मथुरा जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे। विशेषतः भगवान कृष्णाच्या बाललीलांसाठी प्रसिद्ध आहे। इथे कृष्णाने आपले बालपण घालवले, त्यामुळे हे ठिकाण वैष्णवांसाठी अत्यंत पवित्र मानले जाते। श्रीकृष्णाचे बालपण असे मानले जाते की कंसाच्या भयापासून वाचवण्यासाठी भगवान श्रीकृष्णांना त्यांचे वडील वासुदेव यांनी रात्रीच्या वेळी यमुना नदी पार करून गोकुळात आणले। गोकुळात यशोदा आणि नंद यांनी श्रीकृष्णाचे पालन पोषण केले। येथेच श्रीकृष्णाने आपल्या बाललीला केल्या। कृष्णा ने हाथ का लकड़ी और पाँव का खड़ा हुआ छोड़ा, सामने से यमुना जी को पार किया। यमुना जी ने चरण छुआ रास्ता दिया, यहाँ करके वस्ते जी ने विश्राम लिया। ये नंदगान विश्राम था। सब लोग हाथ जोड़ो, हे यमुना जी, हे यमुना जी, हे यमुना जी, हे यमुना जी, हमारा जाना अजाना अपराध दोष क्षमा करना गोकुल का यात्रा परिक्रमा पूर्ण ब्राह्मण भोजन वस्त्र जय। आप लोग का दर्शन यात्रा
मथुरा हे भगवान श्रीकृष्णाचे जन्मस्थान असल्यामुळे हिंदू धर्मात त्याला खूप महत्त्व आहे. मथुरा आणि श्रीकृष्णाच्या कथा खूप प्रसिद्ध आहेत. भगवान श्रीकृष्णाचा जन्म मथुरेतील एका कारागृहात झाला. त्यांचे वडील वसुदेव आणि आई देवकी होते. क्रूर राजा कंसाने त्यांना कैद केले होते. कंसाला देवकीच्या 8व्या मुलाकडून मृत्यू येईल अशी भविष्यवाणी झाली होती. त्यामुळे त्याने देवकीच्या प्रत्येक मुलाला मारण्याचा प्रयत्न केला. श्रीकृष्णाचा जन्म झाल्यानंतर वसुदेवांनी त्यांना रात्रीच्या वेळी यमुना नदी पार करून गोकुळात नंद आणि यशोदा यांच्याकडे पोहोचवले. मित्रांनो, तर आता आम्ही जात आहोत प्रेम मंदिर बघायला. आणि ही पण आमचीच पब्लिक आहे. रिक्षामध्ये फुल रिक्षा भरलेली आहे. रोड बघा मस्त एकदम खुल्ला आणि थंड वारा आता सुटला ना, एकदम गारगार गारगार एकदम निवारलो खूप मजा येत आहे. गाडी पूर्ण दिवसाचा कालोख आहे. चालू करा व्हिडिओ करा. अशी फिरवायची फक्त नाही हो. या बनवलाय तो दुसरा आहे.